नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत, नवीन सिरीज सुरू करणार आहोत. जिल्हा परिषदचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा जो सुधारित नवीन अभ्यासक्रम त्यांनी आपल्याला मागं दिलेला होता, मी टेलिग्रामवरती सेंड केलेला होता आणि आपल्या यूट्यूबच्या पोस्टला सुद्धा टाकलेला होता. त्यानुसार आपण आता काय करणार आहोत की त्यांनी जे टॉपिक दिलेले आहे त्या टॉपिक वाईज आपण आता क्वेश्चन घेणार आहोत. मागच्या वेळेस आपण क्वेश्चन घेतले होते, पण भरपूर मुलांचं म्हणणं पडलं सर एकही प्रश्नाचा फायदा झाला नाही. तर PCMCमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांनी जो सिलेबस घेतलेला होता तो SSC JEEचा घेतलेला होता, जे सेंट्रलला पेपर असतात, तर त्या पेपरसाठी त्यांनी घेतलेला होता. मग आता आपल्याला काय करायचं आहे की ठीक आहे, आपण पहिल्या वेळेस चुकलो, आता ह्या वेळेस काय करू, आपण जिल्हा परिषदनं जो सुधारित अभ्यासक्रम दिलेला आहे त्या पद्धतीनं अभ्यास करूया. पहिला टॉपिक त्यांनी आपल्याला दिलेला आहे ब्रिक्स दिलेला. एक मिनटं, सॉरी, आपल्याला त्यांनी जो पहिला टॉपिक दिलेला आहे तो दिलेला आहे, आपल्याला त्यांनी ब्रिक्स दिलेला आहे. तर आपण त्याच्यानुसार अभ्यास करूया. आता ब्रिक्समध्ये त्यांनी ब्रिक्स वर्क सांगितलेलं आहे आपल्याला. ब्रिक्स वर्क्स, साईज, मॅन्युफॅक्चरिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, मेथड ऑफ टेस्टिंग ब्रिक्स, तर हे सगळा अभ्यासक्रम त्यांनी आपल्याला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी दिलेला आहे. तर आपलं काम आहे आता की त्यांच्यानुसार अभ्यास करणं. आता आपण जो दिलेला आहे पहिला टॉपिक त्यांनी आपल्याला ब्रिक दिलेला आहे, विटा दिलेला आहे. तर विटावरती मी आज काही 50 क्वेश्चन, जवळजवळ 50 क्वेश्चन मी तयार केलेले आहेत. ते क्वेश्चन आपण आज घेऊया. आणि हे क्वेश्चनमध्ये भरपूर क्वेश्चन असे आहेत की जे वेगवेगळ्या परीक्षेला पडलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न आहे, मी मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये तयार करण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं तर आताच सॉरी म्हणतो, विनाकारण नंतर काही जण येतात काही बोलतात, मग मला व्हिडिओ बनावाच वाटत नाही. मग तर चला स्टार्टिंग करूया आपण. इन विच क्लास ऑफ ब्रिक द क्रशिंग स्ट्रेंथ शुड नॉट बी लेस दॅन 10 न्यूटन पर mm². म्हणजे काय अर्थ होतो की विटांचा असा कोणता वर्ग आहे ज्याची क्रशिंग ताकद ही 10 न्यूटन पर mm² पेक्षा कमी नसावी. तर प्रथम वर्गातील विट जर असेल, फर्स्ट क्लास जर ब्रिक असेल, तर त्याला आपल्याला त्याची जी क्रशिंग स्ट्रेंथ आहे ती 10 न्यूटन पर याच्यापेक्षा कमी नसावी. तर चला दुसरा प्रश्न बघूया आपण आता. दुसरा प्रश्न आहे आपला, इन विच क्लास ऑफ ब्रिक्स द क्रशिंग स्ट्रेंथ शुड नॉट बी लेस दॅन 7 न्यूटन पर mm². विटांचा असा कोणता वर्ग आहे, किंवा सेकंड क्लास ब्रिक असते, फर्स्ट क्लास ब्रिक असते, त्याच्यापैकी 7 न्यूटन पर mm² पेक्षा कमी ताकद नसावी, क्रशिंग स्ट्रेंथ कमी नसावी. तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं द्वितीय श्रेणीची वीट ही आपल्याला 7 न्यूटन पर mm² पेक्षा कमी नसावी असं सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. हा तिसरा क्वेश्चन घेऊया आपण. ॲज पर द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, बर्न क्ले ब्रिक आर क्लासिफाईड बेस्ड ऑन देअर मिनिमम अवरेज कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ॲज. आता ह्या प्रश्नाचा मी मराठीमध्ये करायचा प्रयत्न केला. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनुसार जळलेल्या म्हणजे भाजलेले ज्या मातीच्या विटा असतात त्यांचं वर्गीकरण, ती त्यांची जी कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ असते, दाब सहन करण्याची जी ताकद असते, त्याच्या आधारावरती भाजलेल्या विटांचं किती वर्गीकरण पडतात. तर त्याचे जे श्रेणी आहे ते जवळजवळ 11 वर्ग पडतात. तर उत्तर आहे आपलं A नंबरचं. लक्षात राहू द्या. चला दुसऱ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे आपला. अकॉर्डिंग टू IS, म्हणजे हा कोड आहे 2222, 1991 म्हणजे 1991 स्पेसिफिकेशन फॉर बर्न क्ले परफॉरेटेड बिल्डिंग ब्रिक्स, द एरिया ऑफ इच परफॉरेशन इन परफॉरेटेड ब्रिक्स शाल नॉट एक्झीड सेंटीमीटर². हा प्रश्न कशाला तरी पडलेला होता बघा. हा जो कोड आहे 1991 नुसार भाजलेल्या ज्या चिकणमातीच्या सछिद्र इमारतीच्या विटांचा तपशील, छिद्रित विटांमधील प्रत्येक छिद्राचे क्षेत्रफळ इतक्या सेंटीमीटर² पेक्षा जास्त नसावे असा त्याचा प्रश्न होता. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं D नंबरचं, 5 सेंटीमीटर² पेक्षा कमी नसावा. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, नंतरचा प्रश्न घेऊया आपण. 5वा प्रश्न बघूया आपण. द कॉन्स्टिट्यूएंट इन ब्रिक मटेरियल विच
इम्पार्ट येलो टिंट टू द ब्रिक अँड डिक्रीज श्रिंकेज एज, की वीट तयार करताना विटा साहित्यात असा कोणता घटक मिसळतात ज्यामुळं विटांना पिवळा रंग येतो आणि त्यांचं जे श्रिंकेज असतं, श्रिंकेज हे विटांमध्ये होणारा एक म्हणजे हे आहे, अंकुचन कमी करतं. तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं मित्रांनो मॅग्नेशिया. मॅग्नेशिया जे असतं याला कमी प्रमाणामध्ये आपल्याला वापरावं लागतं आणि त्याच्यामुळं मॅग्नेशियामुळं विटांना पिवळा रंग येतो, हे लक्षात ठेवा मित्रांनो. चला मग नंतरचा प्रश्न बघूया. थोडासा व्हिडिओ ची लेंथ वाढू शकते, थोडंसं ॲडजस्ट करा. 6वा प्रश्न घ्या. विटांच्या दगडी भिंतीमध्ये कोणत्या प्रकारचे जंक्शन वापरले जात नाही? विटांच्या दगडी भिंतीमध्ये म्हणजे दगडी भिंतीमध्ये विच टाईप ऑफ जंक्शन इज नॉट यूज इन ब्रिक मेजनरी वॉल, म्हणजे ब्रिक मेजनरी जर वॉल असेल, विटांची जी भिंत असेल त्याच्यामध्ये कोणतं जंक्शन वापरत नाही? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे आपलं ए, आय जंक्शन त्याच्यामध्ये वापरलं जात नाही. चला मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन. उष्ण विटांवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे विटांच्या आकाराचे विकृतीकरणाला काय म्हणतात? उष्ण विटांवर म्हणजे काय? द डिफॉर्मेशन ऑफ द शेप ऑफ ब्रिक्स कॉज बाय द रेन वॉटर फॉलिंग ऑन द हॉट ब्रिक्स इज नोन ॲज, म्हणजे तयार करताना जर त्या विटा गरम असतील आणि गरम विटांवरती जर पावसाचं पाणी पडलं तर त्याच्यामध्ये काय म्हणजे काय त्याच्यामध्ये खराबी येते, त्या विटा काय म्हणतात, ते खराब झाल्यानंतर त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मित्रांनो चप्स म्हणतात त्याला. याचा मराठीमध्ये शोधायचा प्रयत्न केला पण मला सापडलं नाही. चप्स म्हणतात, हे लक्षात राहू द्या. 8वा प्रश्न आहे मित्रांनो आपला. उत्तम वीट माती बनविण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक 1% पेक्षा कमी असावा? म्हणजे जर आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग इन्ग्रेडियंट शुड बी लेस दॅन 1% फॉर मेकिंग गुड ब्रिकर, जर आपल्याला एक चांगली वीट जर बनवायची असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात कमी प्रमाण कोणत्या घटकाचं आपल्याला टाकावं लागेल? सगळ्यात जास्त कमीत कमी घटक कोणता असतो? तर मित्रांनो आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्यात कमी घटक जो असतो तो मॅग्नेशिया टाकावा लागतो. आणि आपण आता बघितलं की मॅग्नेशियामुळं विटाला येलो कलर येतो. कोणता कलर येतो? येलो कलर येतो, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात कमी प्रमाण मॅग्नेशियाचं असतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. 9 नंबरचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे ज्यामध्ये हेडर आणि स्ट्रेचर व्यवस्थेची पर्यायी अभ्यासक्रम असतो? म्हणजे प्रश्न थोडासा वेगळा आहे. चला. विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ बॉन्ड विच कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट कोर्स ऑफ हेडर अँड स्ट्रेचर अरेंजमेंट, म्हणजे असा कोणता बॉन्ड आहे ज्याच्यामध्ये हेडर आणि स्ट्रेचर वेगवेगळे अरेंजमेंट केलेले असतात, लावलेले असतात? तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे मित्रांनो आपलं इंग्लिश बॉन्ड. इंग्लिशमध्ये हेडर आणि स्ट्रेचर वेगवेगळे असतात. काही चुकलं तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, चुका होऊ शकतात. 10वा प्रश्न आहे आणि हा प्रश्न कोणत्या तरी परीक्षेमध्ये पडलेला आहे. म्हणजे प्रश्न फक्त आपल्या महाराष्ट्रामधलेच नाही घेतलेले मी, तर जेवढे पण पेपर झालेले मध्य प्रदेशमध्ये सब इंजिनियर म्हणून एक पोस्ट असते, तिथं पेपर झालेला होता, त्याच्यामध्ये असे प्रश्न पडलेले. तर बघूया आपण. 10वा प्रश्न आहे आपला. अर्ध्या विटाच्या भिंतीसाठी मोजण्याचे एकक, म्हणजे अर्ध्या जाडीची भिंत जर असेल तर त्याचं एकक काय आहे? तर मित्रांनो त्याचं एकक आहे आपलं चौरस मीटर अर्ध्या विटीसाठी. जनरली जर तुम्हाला विचारलं की वीटकाम जे असतं ते कोणत्या एककामध्ये मोजतात, तर त्याचं मित्रांनो क्युबिक मीटर उत्तर आहे, लक्षात ठेवा. पण जर अर्ध्या भिंतीचं जर तुम्हाला विचारलं की एकक काय आहे तर ते चौरस मीटर आहे, स्क्वेअर मीटर आहे, हे लक्षात ठेवा. चांगला प्रश्न हा पडू शकतो जर त्याने टाकलं. 11वा प्रश्न बघूया आपण. भिंतीमध्ये प्रदान केलेल्या दरवाजाच्या खिडकीच्या उभ्या बाजूंना काय म्हणतात? द व्हर्टिकल साईड ऑफ डोअर अँड विंडो ओपनिंग प्रोव्हाइड इन अ वॉल आर नोन ॲज, भिंतीमध्ये प्रदान केलेल्या दरवाजाच्या आणि खिडकीच्या उभ्या बाजूंना जे उभे आपण हे लावतो त्यांना काय म्हणतात? तर त्याला म्हणतात मित्रांनो जॅम्स म्हणतात. याच्यावरती आपल्याला टॉपिक वाईज सुद्धा त्यांनी जॅम्स नावाचा एक प्रकार दिलेला होता, म्हणून हा क्वेश्चन तिथं आपण घेतला. त्याच्यानंतर बघूया. काही विटांच्या दगडी भिंतीवर पांढऱ्या रंगाच्या स्फटिकांचे ठिपके आढळून आले. उघडलेले पृष्ठभाग, विटांचे चिरणे आणि स्पॅलिंग देखील झाले. समान भिंती या दोषांची कारणे खालीलपैकी आहेत. बघूया आपण. हा प्रश्न थोडासा मिस्टेक झाली याच्यामध्ये. इन सम ब्रिक मेजनरी वॉल पॅचेस ऑफ व्हाइटिश क्रिस्टल वेअर फाउंड ऑन द एक्सपोज सरफेस. Also, chipping and sapling of brick took place from the same wall. Which among the following are the cause of this effect? म्हणजे काही इफेक्ट झाले, काही दोष विटांच्या बांधकामामध्ये आले, तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणते कारणं असू शकतात असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले, त्याच्यापैकी 2 सांगितलं.
पाया सेटलमेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल, भिंतीची ओव्हरलोडिंग झाली असेल, सल्फेटचा जर अटॅक झालेला असेल किंवा एफ्लोरसेन्स झालेला असेल किंवा विटा असे फुलत असतील तर कशामुळे झालेलं आहे, हे याच्यासाठी काय कारण आहे. तर मित्रांनो, याच्यासाठी सल्फेटचा हल्ला जर असेल, सल्फेटचं जर प्रमाण हे झालं किंवा एफ्लोरसेन्स जर झालं किंवा फुलणे हा जर प्रकार झाला ते असं होऊ शकतं. हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर 13 नंबरचा प्रश्न बघूया आपण. मानक मॉड्युलर नुसार जळलेल्या म्हणजे भाजलेल्या मातीच्या विटांमध्ये फ्रॉकची इंडेक्ट किती आहे, म्हणजे फ्रॉकची साईज किती असते. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, 10 ते 20 mm असते. हे लक्षात ठेवा, इंडेक्स साईज 10 ते 20 mm असतं. IS मानांकनानुसार 1077-1992 पर्यंत म्हणजे हे कोड या वर्ग पदनाम 15 सह भाजलेल्या मातीच्या विटांची सरासरी संकुचित शक्ती आहे. संकुचित शक्ती म्हणजे कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ, दाब सहन करण्याची ताकद जी आहे ती किती आहे इंडियन स्टँडर्ड कोडनुसार. तर मित्रांनो, आपलं उत्तर आहे 15 न्यूटन पर mm² एवढी आहे. या प्रश्न नीट लक्षात ठेवा. हा प्रश्न प्रथम वर्ग वीट असेल तर त्याचं 10 न्यूटन पर mm² ही कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे. सेकंड क्लास वीट असेल तर त्याची 7 न्यूटन पर एवढी पाहिजे, आहे की नाही. आणि ही जी आहे ती 15 इज डेजिनेशन म्हणलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, हा कोड वगैरे. 15वा प्रश्न आहे, एक चांगली वीट सुमारे असणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणता घटक एक चांगल्या विटामध्ये असणं महत्त्वाचं आहे असं विचारलेलं आहे. तर चांगल्या घटकामध्ये तर 20 ते 30% ॲल्युमिना असणं महत्त्वाचं आहे. आणि सिलिका जो असतो ते 50%च्या वरती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा हे. ठीक आहे, चला समोर जाऊया आपण आता. विटांमध्ये सुमारे किती टक्के सिलिका असणे आवश्यक आहे. ब्रिक अर्थ शुड कंटेन अबाउट हाऊ मच पर्सेंटेज ऑफ सिलिका. तर 50 ते 60% सिलिका आपल्याला विटांमध्ये असायला हवी. सिलिका ही महत्त्वाची आहे. 17वा प्रश्न आहे आपला, 1 घनमीटर विटांच्या दगडी बांधकामासाठी विटांची संख्या आवश्यक आहे. 1 क्युबिक जर आपल्याला हे दगडी बांधकाम झालं, इथं दगडी नाही, ते विटांच्या बांधकामासाठी आहे. हे ब्रिक मेजनरीमुळं ते तसं येतं तिथं. ठीक आहे, समजून घ्या थोड्याशा गोष्टी, काही चुका होऊ शकतात माझ्याकडून. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 500. 1 क्युबिक मीटरसाठी 500 विटा लागतात. हे आपल्याला नंतरसुद्धा कामी पडेल, लक्षात ठेवा. हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळेस पडलेला आहे. तर चला आपण नेक्स्ट क्वेश्चन. अ किंग क्लोजर इज अ. किंग क्लोजर म्हणजे नेमकं काय आहे. पूर्ण वीट असते का विटेचा 3/4 भाग असतो, 3/4 ब्रिक असते का क्रॉसवाईज हाफ ब्रिक असते, अर्धी वीट असते का क्रॉसवाईज, लॉंगिट्यूडली लांबीला अर्धी असते का किंवा रुंदीला अर्धी असते का. तर मित्रांनो, किंग क्लोजर हा 3/4 ब्रिक आहे. म्हणजे विटाचा 3/4 भाग, 3/4 भाग म्हणतो आपण त्याला, तो भाग आहे. याचं मराठीमध्ये करायचं राहून गेलं माझ्याकडून. ठीक आहे. क्वीन क्लोजर इन नोन ॲज. क्वीन क्लोजरला काय म्हणून ओळखतात. पूर्ण लांबी आणि रुंदीची परंतु पूर्ण विटांच्या अर्धी जाडी असलेली वीट, पूर्ण रुंदी आणि जाडी असलेली परंतु पूर्ण विटाच्या अर्ध्या लांबीची वीट, अर्धी लांबी आणि जाडी असलेली परंतु विटीची पूर्ण रुंदी असलेली वीट, अर्धा लांबी आणि जाडी असलेली परंतु विटीची पूर्ण रुंदी असलेली वीट. तर मित्रांनो, ही पूर्ण रुंदी असलेली वीट असते क्वीन क्लोजर. 20 नंबरचा प्रश्न बघूया आपण. वीट भट्टीत भरल्यानंतर थंड होऊन भट्टीतून काढण्यासाठी किती दिवस थांबावे लागते. म्हणजे वीट भट्टीमध्ये विटा टाकल्यानंतर विटा थंड होण्यासाठी आपल्याला किती दिवस आपल्याला थांबावं लागतं. तर मित्रांनो, 12 दिवस आपल्याला थांबावं लागतं. म्हणजे विटा 12 दिवस आपल्याला थंड होऊ द्यावं लागतं. दुसरं आहे, वीट भट्टीमध्ये जे विटा आहे ती भाजण्याची प्रक्रिया किती तासात पूर्ण होते. तर मित्रांनो, हा प्रश्न 24 तास आपल्याला लागतात, कमीत कमी 24 तास. वीट भिंतीच्या दिशेला समांतर ठेवली असता समोरून दिसणाऱ्या हे विजेच्या झालं ते विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात. तर मित्रांनो, विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात तर स्ट्रेचर म्हणतात. स्ट्रेचर, लक्षात ठेवा हा प्रश्न. मित्रांनो, हे प्रश्न बनवायला, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. तर कृपया करून तुम्ही सगळेजण चॅनलला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईबही करा. जेवढे बघतात तेवढ्याने लाईक करा, सबस्क्राईब करा. तरच मला एक काय म्हणतात ऊर्जा येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, आहे की नाही. चला मग 23वा प्रश्न बघूया आपण.
गोलाकार वीट बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा बॉन्ड वापरावा? स्ट्रेचर बॉन्ड, हेडर बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड. तर गोलाकार जर आपल्याला वीट काम करायचं असेल तर आपल्याला हेडर बॉन्ड आपल्याला वापरावा लागतो. चला 24वा प्रश्न बघूया. प्रत्येक थरात हेडर व स्ट्रेचर एका आड एक बसवतात, हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? प्रत्येक थरात स्ट्रेचर, हेडर व स्ट्रेचर एका आड एक बसवतात, हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? फ्लेमिश, स्ट्रेचर, इंग्लिश बॉन्ड का हेडर बॉन्ड? तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ए, फ्लेमिश बॉन्ड. लक्षात ठेवा. हे एका आड एक थर हेडर व स्ट्रेचरचा हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? एक थर हेडर, एक थर स्ट्रेचर हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? मित्रांनो इंग्लिश बॉन्डचे वैशिष्ट्य. प्रत्येक थरात येते, घरात झालं ते थरात शब्द येतो, लक्षात ठेवा. प्रत्येक थरात हेडर व स्ट्रेचर एका आड एक बसवतात, हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? तर हाच प्रश्न पहिला होता वाटतं. तर हे इंग्लिश बॉन्डचं आहे, लक्षात राहू द्या. सर्व थर हेडरचे हे कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? सर्व थर जर हेडरचे असेल तर ते कोणत्या बॉन्डचे वैशिष्ट्य आहे? तर हेडरचे असेल तर हेडरचंच वैशिष्ट्य असणार आहे ना. एवढे सोपे तर प्रश्न पडणार नाही, कारण आपण घेतले ते. कोणत्या बॉन्डमध्ये सर्व थर स्ट्रेचरचे असतात? आता सर्व थर स्ट्रेचरचे म्हटल्यानंतर ते स्ट्रेचरच उत्तर आहे आपलं. ठीक आहे. प्रश्न 29वा. गोलाकार वीट बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा बॉन्ड वापरावा? हा प्रश्न आत्ता पहिला झाला हा. सॉरी मित्रांनो, दिलगिरी व्यक्त करतो. हा पुन्हा प्रश्न झाले काही. तर तुम्ही सांगा आता याचं उत्तर. गोलाकार वीट बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा बॉन्ड वापरावा? याचं उत्तर आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. हा पुन्हा झाला. आत्ता मी 2 मिनटं अगोदर सांगितला तुम्हाला. त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. कमेंट बॉक्समध्ये सांगा की गोलाकार वीट बांधकामासाठी कोणत्या प्रकारचा बॉन्ड वापरावा लागतो? सामान्यतः सर्व जाडीच्या भिंतींसाठी वापरण्यात येणारा बॉन्ड. जनरली जर आपल्याला जास्त जाडीचे भिंतचं काम करायचं तर कोणता बॉन्ड वापरावा लागतो? तर आपल्याला इंग्लिश बॉन्ड वापरावा लागतो. आपण हे इंग्लिश बॉन्ड, फ्लेमिश बॉन्ड हे सगळं स्ट्रेचर, हेडर सगळं डिटेलमध्ये बघितलं असतं, पण मग व्हिडिओची लेंथ खूप वाढते आणि मग तुम्हाला काही इंटरेस्ट येत नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही. तुम्ही जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं व्हिडिओ बघता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त व्हिडिओ बनावावेच नाही. विटेची लांबी भिंतीच्या दिशेला समांतर ठेवली असता समोरून दिसणाऱ्या विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात? विटेची लांबी भिंतीच्या दिशेला समांतर ठेवली असता समोरून दिसणाऱ्या विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात? तर त्याला स्ट्रेचर म्हणतात. जे समोरून दिसतं त्याला स्ट्रेचर म्हणतात, हे लक्षात राहू द्या. विटेची रुंदी भिंतीच्या दिशेला समांतर ठेवली असता समोरून दिसणाऱ्या विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात? आता रुंदी भिंतीच्या दिशेला जर समांतर ठेवायची असेल तर त्याला आपल्याला हेडर म्हणावं लागेल. ते हेडर असतं. लांबीला असेल तर स्ट्रेचर, रुंदीला असेल तर हेडर. लक्षात ठेवा. हे विटेची लांबी भिंतीच्या दिशेला लंब ठेवली असता समोरून दिसणाऱ्या विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात? विटेची लांबी भिंतीच्या दिशेला लंब ठेवली असता समोरून दिसणाऱ्या विटेच्या पृष्ठभागास काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला हेडर म्हणतात. काय म्हणतात? हेडर म्हणतात. हे लक्षात राहू द्या. सामान्यतः हेडर बॉन्डचा वापर कशासाठी केला जातो? अर्धा वीट जाडीची भिंत करण्यासाठी, 1 वीट जाडीची भिंत, 1.5 वीट जाडीची भिंत, 2 वीट जाडीची भिंत. तर मित्रांनो सामान्यतः हेडर बॉन्डचा वापर आपल्याला करावा लागतो जर आपल्याला 1 वीट जाडीची भिंत जर बांधायची असेल तर आपल्याला हेडर बॉन्ड वापरावा लागतो. विटेच्या लांबीच्या दिशेने केलेल्या 2 समान भागास काय म्हणतात? विटेच्या लांबीच्या दिशेने केलेल्या 2 समान भागास काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला क्वीन क्लोजर म्हणतात. लक्षात ठेवा. क्वीन क्लोजर लक्षात राहू द्या. 36वा प्रश्न बघू आपण. एक बाजू हेडरच्या निम्मी व दुसरी बाजू स्ट्रेचरच्या निम्मी असा त्रिकोणी भाग काढून राहिलेल्या विटेस काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला म्हणतात तर क्वीन क्लोजर म्हणतात मित्रांनो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. एक बाजू हेडरच्या निम्मी व दुसरी बाजू स्ट्रेचरच्या निम्मी आहे असा त्रिकोणी भाग काढून राहिलेल्या विटेस काय म्हणतात? जेव्हा त्रिकोणी भाग म्हटल्यानंतर त्याला आत्ता माझ्याकडून चुकीनं क्वीन क्लोजर सांगितलं गेलं. तर क्वीन क्लोजर नाही, किंग क्लोजर म्हणतात. हे लक्षात ठेवा की हेडरच्या निम्मी
आणि स्ट्रेचरच्या नेहमी. म्हणजे समजा एखादी अशी वीट असेल तर असे सरळ हा इथं जो त्रिकोणी भाग आपण काढून घेऊ तर याला किंग क्लोजर म्हणतात. हे लक्षात ठेवा थोडंसं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ फर्स्ट क्लास ब्रिक इमेज्ड इन वॉटर फॉर 24 hours शुड नॉट ॲब्झॉर्ब वॉटर मोअर दॅन. जर आपण एखाद्या प्रथम वर्गामधली वीट जर 24 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवली तर किती टक्केपेक्षा जास्त पाणी त्या विटेनं शोषू नये. तर मित्रांनो 20%. 20%पेक्षा जास्त पाणी विटेनं शोषलं नाही पाहिजे 24 तास पाण्यात बुडवलेली प्रथम वर्ग वीट असेल तर. चला नेक्स्ट बघूया आपण. मॉड्युलर विटांचा आकार किती असतो किंवा स्टँडर्ड ज्या विटा असतात त्याचा आकार किती असतो हा प्रश्न भरपूर वेळेस पडलेला आहे, पण आता असे प्रश्न तर मला वाटतं पडणारच नाही. तर 19 म्हणजे 19x19 असं त्याची साईज आहे लक्षात घ्या. 19x9 सेंटीमीटर ही त्याची स्टँडर्ड साईज आहे. प्रश्न असा पडला तर हे उत्तर देऊन टाकायचं. 1 क्युबिक मीटर विटांचे वजन किती असते, सुमारे किती असते. तर 1800 kg एवढं वजन असतं 1 क्युबिक मीटर विटांचं. हे लक्षात राहू द्या. द पोझिशन ऑफ अ ब्रिक वेन लेड ऑन इट्स साईड 9 cm into 9 cm विथ इट्स फ्रॉग इन द व्हर्टिकल प्लेन इज कॉल्ड. उभ्या समतलमध्ये फ्रॉग असेल आणि 9 सेंटीमीटर बाजूला ठेवल्यावर विटाच्या स्थितीला काय म्हणतात. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ब्रिक ऑन एंड असं त्याला म्हणतात. हे लक्षात राहू द्या. आता असे प्रश्न तर म्हणजे हे थोडेसे हार्ड लेवलचे क्वेश्चन आहे, असे प्रश्न नाही पडणार. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. द प्रेसेन्स ऑफ सँड इन ब्रिक अर्थ प्रिव्हेंट. विटांमध्ये वाळूची उपस्थिती कशाला प्रतिबंधित करते किंवा काय थांबवते. विटांमध्ये जी वाळूंची उपस्थिती असते, वाळू म्हणजे सिलिकाची जी आपण विटांमध्ये सिलिका सगळ्यात जास्त प्रमाणात वापरतो, 50%च्या वरती वापरतो. तर त्या सिलिकामुळं काय होतं नेमकं विटांमध्ये काय होतं. तर विटांमध्ये जर आपण सिलिका वापरलं तर विटांची वॉरिंग थांबते. त्याच्यामुळं विटांचं वॉरिंग थांबवण्यासाठी त्याचा वापर होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. 42वा प्रश्न बघूया आपण. विटांचे काम क्युबिक मीटरमध्ये मोजले जात नाही केव्हा. जेव्हा असा प्रश्न आहे. म्हणजे जनरली सर्वसामान्यपणे विटांचं काम हे क्युबिक मीटरमध्ये मोजलं जातं, पण विटांचं काम क्युबिक मीटरमध्ये मोजत नाही. केव्हा नाही मोजत. तर मित्रांनो जेव्हा आपल्याला अर्ध्या जाडीचे वीट भिंत जर बांधायची असेल, अर्धी वीट भिंत जर आपण बांधत असेल, अर्ध्या जाडीची वीट भिंत जर आपण बांधत असेल अर्धी वीट भिंत, तर त्यावेळेस आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजतो. हा क्वेश्चन आपण पहिला का दुसरा क्वेश्चन बघितला आणि हा क्वेश्चन पडलेला आहे. लक्षात ठेवा. जनरली विटांचं काम क्युबिक मीटरमध्ये मोजतात, पण अर्धी वीट भिंत जर बांधत असेल तर त्याचं काम आपण स्क्वेअर मीटरमध्ये मोजतो, चौरस मीटरमध्ये मोजतो. हे लक्षात राहू द्या. रुंदीच्या दिशेने कापलेल्या विटेच्या भागाला काय म्हणतात. रुंदीच्या दिशेने कापलेल्या विटेच्या भागाला काय म्हणतात. तर मित्रांनो त्याला बेड म्हणतात. सॉरी बेड नाही, बॅट म्हणतात. काय म्हणतात. बॅट म्हणतात. हे लक्षात ठेवा. रुंदीच्या दिशेने कापलेल्या विटेच्या भागाला काय म्हणतात. तर बॅट म्हणतात. हे लक्षात राहू दे. चांगल्या दर्जाच्या विटेमध्ये मुख्य घटक कोणता असतो. चांगल्या दर्जाच्या विटेमध्ये मुख्य घटक कोणता असतो. तर मित्रांनो ॲल्युमिना हा मुख्य घटक असतो. ॲल्युमिना हा चांगल्या दर्जाच्या विटेमध्ये मुख्य घटक असतो. लक्षात राहू दे. त्याच्यानंतर आपण बघू 45वा प्रश्न बघूया आपण. द मिनिमम कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ सेकंड क्लास ब्रिक शुड बी. द्वितीय वर्गातील विटांची कमीत कमी दाब सहन करण्याची ताकद किती असावी. तर 75 kg/cm² एवढी त्याची सेकंड क्लास जर वीट असेल तर त्याची ताकद असायला हवी. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 46 नंबर बघूया. प्रबलित म्हणजे रिन्फोर्स्ड म्हणजे लोखंड वापरलेलं काम. वीट पार्टिशन वॉल जाडी साधारणपणे ठेवली जाते. रिन्फोर्समेंट जर विटेचं आपल्याला पार्टिशन वॉल बांधायची असेल तर त्या साधारण जाडी किती ठेवायची, त्या भिंतीची जाडी किती ठेवावी लागते. तर मित्रांनो 10 सेंटीमीटर जाडी असावी लागते. हे लक्षात राहू दे. नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. रिफ्रॅक्टरी विटा कशामध्ये वापरतात. रिफ्रॅक्टरी विटा कशामध्ये वापरल्या जातात. तर ह्या ज्या विटा असतात ह्या कंब्युशन चेंबरमध्ये वापरतात, कारण रिफ्रॅक्टरी विटा ह्या जास्त तापमानामध्ये सुद्धा टिकू शकतात. त्याच्यामुळे रिफ्रॅक्टरी विटा जिथं जास्त हीट असेल तिथं वापरल्या जातात.
द रिफ्रॅक्टरी ब्रिक्स आर यूज प्रेमियली टू रेसिस्ट. रिफ्रॅक्टरी विटांचा वापर प्रामुख्याने प्रतिकार करण्यासाठी केला जातो. तर उच्च तापमानासाठी आपल्याला रिफ्रॅक्टरी विटा वापरावं लागतात. ए नंबरचं आपलं उत्तर आहे. त्यानंतर बघूया आपण 49. विच अमॉंग द फॉलोइंग बॉन्ड इज यूज्ड फॉर हाफ ब्रिक पार्टिशन अँड फॉर द हाफ ब्रिक लिव्ज ऑफ कॅव्हिटी वॉल. खालीलपैकी असा कोणता बॉन्ड आहे जो आपण अर्ध्या वीट पार्टिशन वॉलसाठी किंवा कॅव्हिटी वॉलसाठी आपण वापरतो. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं स्ट्रेचर बॉन्ड. स्ट्रेचर बॉन्ड आपण पार्टिशन वॉलसाठी बांधण्यासाठी वापरतो, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर शेवटचं आपलं, विटांना लाल रंग कोणत्या घटकामुळे येतो. विटांना लाल रंग कोणत्या घटकांमुळे येतो. तर मित्रांनो, आयरन ऑक्साईडमुळं विटांना लाल रंग येतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपले आजचे 50 प्रश्न संपले. उद्या आपण काय करूया, दुसऱ्या घटकावरती आपण काय करूया, प्रश्न घेण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर आता मी हे जे प्रश्न घेतले, परीक्षेला पडतील नाही पडतील हे मला माहिती नाही, ते माझ्या हातात नाही. नाही पडले तर तुम्ही मला बोलू नका की बॉ सर प्रश्न एक पण पडला नाही, एक पण आला नाही, त्याला मी जबाबदार नाही. त्यांनी सिलेबस दिलेला आहे. त्यांनी पहिला सिलेबसमध्ये पहिला टॉपिक ब्रिक दिलेला आहे, विटा दिलेला आहे. मग आपण आपलं काम आहे पहिलं की तो टॉपिक कंप्लीट करणं. तर आपण आता ब्रिकवरती 50 क्वेश्चन घेतले. अजूनही क्वेश्चन सापडले तर मी डबल व्हिडिओ बनवीन. हा व्हिडिओ तुम्ही नीट बघा. याच्यामध्ये जर माझ्याकडून चुकून काही चुका झालेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटलं तुम्ही सिलेबसनुसार अभ्यास करायचा प्रयत्न करा. यावेळेस मला वाटतं सिलेबस सोपा राहील. जिल्हा परिषदेचा जो सिलेबस आहे तो सोपा राहील. सोपे प्रश्न पडतील पण सांगता येत नाही. काही प्रश्न पडतील, 5-10 क्वेश्चन सोपे असतातच. तर त्याच्यानुसार अभ्यास करा. त्याच्यानंतर काय करूया आपण, आता हे जो व्हिडिओ टाकला आहे याच्यावरती आपण एक दिवस उद्या म्हणा किंवा परवा म्हणा लाईव्ह येऊन त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर घेऊया. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्याच्यानंतर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो, काही चुकलं तर क्षमस्व. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, अजून काही मुलं म्हणतात सर पुस्तक सांगा, पुस्तक रेफर करा, पुस्तक सजेस्ट करा. तर मी कोणतंही पुस्तक सजेस्ट करणार नाही. मला तुम्हाला खर्चात घालायचं नाही आहे. तुम्हाला पुस्तक सांगू, त्या पुस्तकात जर एकही प्रश्न तुम्हाला पडला नाही तर तुम्ही विनाकारण पुन्हा मलाच बोलसाल. त्याच्याकरता मी एकही पुस्तक तुम्हाला सजेस्ट करणार नाही आहे. तुम्ही तुमच्या मनानं कोणतं पुस्तक घ्यायचं घ्या. आणि कोणताही कोर्स कुठं लावत असेल तर लावा, पण अभ्यास नीट करा. आणि नुसतं 40 तांत्रिक प्रश्नांकडेच बघत बसू नका. तुम्हाला जे ऑदर जे 60 प्रश्न आहे त्याच्यामध्ये कमीत कमी 59-60 प्रश्न तुमचे बरोबर आलेच पाहिजे. तिथं तुम्ही मार्क घेऊ शकता. इथं सहसा 40 पैकी तुम्ही 30-35 प्रश्नसुद्धा बरोबर येऊ शकणार नाही. ज्यांचा 1 वर्षाचा डिप्लोमा झालेला आहे त्यांच्यासाठी सांगतोय. आणि भरपूर जणांनी डिप्लोमा कसा केलेला आहे हे मला चांगलं माहिती आहे. भरपूर जणांनी डायरेक्टली कोणी रेग्युलर कॉलेज केलेलं नसेल, याच्यामध्ये कोणी केलेलं असेल, कोणी नसेल केलेलं. काहींनी डायरेक्ट काय केलेलं आहे की ते सर्टिफिकेटच विकत घेऊन टाकलेलं आहे, असं मला माहिती झालं. त्यामुळं ज्यांनी सर्टिफिकेट विकत घेऊन टाकलं, ज्यांना या गोष्टीविषयी शून्य माहिती नाही आणि त्यांना असं वाटतं की ही पोस्ट आपण मिळवू शकतो, ते शक्य नाही आहे. तुम्हाला थोडंफार का होईना पण नॉलेज या गोष्टीविषयी असणं गरजेचं आहे. नुसते MCQ वगैरे वाचून वगैरे तर आपण परीक्षा पास होऊ शकत नाही. पण त्यांनी प्रयत्न करा, ज्यांच्याकडे डिप्लोमा आहे 1 वर्षाचा, त्यांनी प्रयत्न करा की जे ऑदर जे आपले मराठी असन, इंग्रजी असन, गणित बुद्धिमत्ता असन किंवा GK असन, चालू घडामोडी असन, याच्यावरती जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा. इथं तुमचे मार्क नाही गेले पाहिजे. अवघड सगळ्यांनाच जाणार आहे, तर आपण कुठंतरी परिपूर्ण असायला हवं की आपलं काम आहे की आपण हे जे बाकीचे 60 क्वेश्चन आहे हे क्वेश्चन आपले चुकले नाही पाहिजे. याच्यामध्ये जास्तीत जास्त चुकले तर 1 ते 2 क्वेश्चन आपले गेले पाहिजे. भरपूर जणांची इंग्लिश वीक असते, त्याच्यावरती जास्त फोकस करा. सोपे क्वेश्चन असतात, हे की नाही. त्याच्यानंतर काही चुकलं तर लगेच रिॲक्ट करू नका. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तसं सर हे चुकलं, ठीक आहे. चला मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच आपण काय करूयात, जसं जिल्हा परिषदनं आपल्याला सिलेबस सांगितलेला आहे, जो सुधारित सिलेबस दिलेला आहे आपल्याला, जे मला टेलिग्राममधून मी एक बघितलं, त्याच्यानुसार आपण काय करूया, आज ब्रीक घेतलं, उद्या दुसरा जो टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकवरती प्रश्न बनवूया आणि त्याच्यानंतर आपण लाईव्ह येऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करूया. बघूया कोणाचे किती प्रश्न लाईव्ह आल्यानंतर ते बरोबर येतात. तर चला,
धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.